आठवा समास आपला काल झाला. बघते मी जरा. आठवा घ्यायचा आहे मला असं वाटतं ना. हो, आठवा घ्यायचाय आज. आठव्यापासून सुरुवात आहे. हो. समास आठवा. आत्माराम निरूपण. आत्माराम निरूपण म्हणजे आत्म्याविषयीचे निरूपण इथे दिलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमो गणपती मंगलमूर्ती. जयाचीने मतिस्फूर्ती. लोक भजनी स्तवन करीती आत्मयाचे. आता प्रथम या समासामध्ये वेगवेगळ्या देवतांची त्यांनी उपासना केलेली आढळते. आता मंगलमूर्ती जो गणपती त्याला वंदन करूया. त्याच्याचमुळे आपल्या बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते. बुद्धीचा देवताच आहे मंगलमूर्ती गणपती, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर बुद्धीची देवता असलेल्या मंगलमूर्तीला वंदन करूया आणि लोक आत्म्याचे स्तवन आणि भजन हे त्याच्यामुळेच करत असतात. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करे नाना भरोवरी विवरी नाना विद्या. नंतर आपण वाणीरूपी वागेश्वरीला नमन करूया. सरस्वती देवी, वाणीरूपी वाचारूपी सरस्वती देवीला नमन करूया. तिच्या कृपेमुळेच अंतरात प्रकाश पडत असतो. तिच्यामुळेच आपल्याला नाना विद्या, नाना कला आत्मसात होत असतात आणि नाना प्रकारे विवरण करून त्या सर्व स्पष्ट केल्या जातात. वाचेची देवता आहे, तिच्या वाणीमधून वाणीचा उपयोग करून आपण या नाना कला आणि नाना विद्या ह्याचं विवरण करत असतो आणि त्या काय आहेत हे समजावून सांगत असतो. सकळ जनांमध्ये नाम रामनाम उत्तमोत्तम. श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. सर्व लोकांच्या मध्ये रामनाम हे सर्व नामात उत्तम आहे. रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकराचा शीण सुद्धा नाहीसा झाला होता आणि त्यांना विश्रांती मिळाली होती. म्हणजे इथे स्वामी समर्थ म्हणतात की श्री शंकरांनी सुद्धा रामनामाचा जप केलेला आहे आणि रामनामाचा जप केल्यामुळे त्यांना जेव्हा जेव्हा ते रामनामाचा जप करत असत तेव्हा तेव्हा त्यांना विश्रांती मिळत असे. म्हणजे मनाला एक शांतता त्यांना लाभत असे आणि सर्व लोकांमध्ये तिन्ही लोक जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये राम नाम हे सर्वोत्तम नाम आहे असं रामदास स्वामी म्हणतायत. नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. नामाचा महिमा अतिशय थोर आहे. नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजेच त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते. आता इथे रामदास स्वामींना असं सांगायचं आहे की सतत तुम्ही नामस्मरण करत राहा. तुमची जी इष्ट देवता असेल तिचे सतत तुम्ही नाम घ्यायचे. म्हणून बघा पूर्वी आपल्याकडे देवदेवतांची नावं मुलांना ठेवायची पद्धत होती. ती ह्याच्याचमुळे होती असं मला माझ्या आजीने एकदा सांगितलं होतं. का बरं देवांची नावं ठेवायची? कोणाचं राम, कोणाचं रघुनाथ, कोणाचं श्रीधर, कोणाचं श्रीकृष्ण, की त्या मुलांना हाक मारताना सतत आपल्याला देवाचं नाव घेतलं जावं ही त्याच्या मागे इच्छा असायची प्रत्येक स्त्रीची. म्हणून देवदेवतांची नावं आपण त्या बायका मुलांना ठेवत असत. तर नामाचा महिमा थोर आहे. सतत तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर त्याचे महत्व काय बरं वर्णावे. रूप कैसे उत्तरोत्तर म्हणजे परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. नामाच्या योगेच परमेश्वराच्या रूपाचे म्हणजेच त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रकट होते. वारंवार नामस्मरण केलं की आपल्या मनामध्ये अंतरात्म्यामध्ये त्रैलोक्याच्या धर्त्याचे, हा जो त्रैलोक्याचा धर्ता म्हणजे स्वामी, त्रैलोक्याच्या स्वामीचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन
निर्गुण निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते. सतत नामस्मरण ही एक प्रकारची उपासनेचा मार्ग आहे. परमेश्वराचं नाम घेत राहणं, नामस्मरण करत राहणं. सतत तुम्ही नामस्मरण करत राहिला तर उत्तरोत्तर तुमची अध्यात्माच्या मार्गावर प्रगती होत असते आणि शेवट तुम्ही निर्गुण आणि निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होता. निर्गुण इथे आत्म्याला म्हटलेलं आहे. तर हा जो आत्मा जो असतो तो परमात्मा किंवा अंतरात्मा तो निर्गुण असतो. आता निर्गुण म्हणजे सगुण म्हणजे गुण असलेला, त्याच्या अपोजिट शब्द आहे निर्गुण. पण त्याचा अर्थ निर्गुण म्हणजे काहीच गुण नसलेला असं होत नाही. निर्गुण म्हणजे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही किंवा आपल्याला दाखवताही येणार नाही, दर्शवताही येणार नाही, इतके अपरंपार गुण असलेला तो निर्गुण म्हणजे तो आत्मा. आत्म्याला निर्गुण असे इथे म्हटलेले आहे. आपण जेव्हा उपासना करतो परमेश्वराची पुढच्या 9व्या दशकामध्ये ते 9व्या समासामध्ये ते आहे की आपल्या समोर एक, आपण का मूर्ती पूजा करतो हिंदू लोक, आपल्या समोर एक मूर्ती असते आणि त्या मूर्ती कुठेतरी आपल्याला असं लक्ष आपलं एकत्रित करायला लागतं किंवा लक्ष कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करण्यासाठी आपण मूर्तीची आपली आपण ज्या देवतेला भजतो त्या देवतेची मूर्ती आपण समोर ठेवतो आणि तिचं भजन करतो किंवा तिची उपासना करत असतो, तिचं नामस्मरण करत असतो. पण आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ती सगुण मूर्ती आहे. तिला सर्व तिचे श्रीकृष्ण म्हणा, राम म्हणा, त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामधले गुण आपण बघितलेले आहेत. तर अशा सगुण अशा मूर्तीची आराधना करून शेवटी आपण निर्गुणाकडे पोचतो. निर्गुण म्हणजे आत्मा, सगुण म्हणजे आपल्याला समोर दिसताय, निर्गुण म्हणजे आपल्याला दिसत नाही, अतिशय सूक्ष्मात सूक्ष्म जो प्रत्येकाच्या अंतरामध्ये दडून बसलेला आहे तो आत्मा, त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. आणि जसजशी तुम्ही सगुणाची उपासना करत जाल, उपासनेचा मार्ग कोणताही असू दे, जसजशी तुम्ही उपासना करत जाल तस तसं तुम्ही निर्गुणाच्या जवळ जाल आणि शेवटी तुम्हाला त्या निर्गुणाशी तुम्ही तादात्म्य, बघा, निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते, तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल असं स्वामी समर्थांना म्हणायचं आहे. आत्माराम चहूकडे, आत्माराम म्हणजे परत आत्माच आहे. आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे आत्मया विण. आत्माराम किंवा आत्मा हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे, कारण प्रत्येक जीवाच्या अंतरामध्ये तो आत्मा असतो. त्यामुळे आत्माराम अंतरात्मा हा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. त्याच्यामुळेच लोक इकडे तिकडे वावरत असतात. मात्र आत्मा देह सोडून गेला की आत्म्या नसलेल्या देहाला आपण काय म्हणतो? शव म्हणतो, प्रेत म्हणतो. आत्मा एकदा सोडून गेला की मनुष्याचा किंवा त्या जीवाचा मृत्यू होतो आणि मग आत्मा सोडून परमात्म्यात विलीन होतो, म्हणजे ब्रह्मांडामध्ये तो विलीन होतो. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगतात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी, देव, दानव व मानव, आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात. आता ह्या आत्म्याला, हा निर्गुण असलेल्या या आत्म्याला अनेक नावं आहेत. ती कोणती कोणती आहेत? कोणी त्याला जीवात्मा म्हणतं, कोणी शिवात्मा म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं, कोणी जगतात्मा म्हणतं, विश्वात्मा म्हणतं, गुप्तात्मा म्हणतं, कोणी आत्मा म्हणतं, कोणी अंतरात्मा म्हणतं, सूक्ष्मात्मा म्हणतं. पण ही सर्व नावं कोणाची आहेत? तर आत्म्याचीच ही सर्व नावं आहेत. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक. अंतरात्म्यामुळेच जगातील सर्व मार्ग चालत असतात, सर्वजण बोलत असतात. नाना अवतारांची मालिका जी दशावतार आपल्याला माहिती आहेत. विष्णूंनी जी वेगवेगळी रूप घेतलेत, राम असो, नरसिंह असो, श्रीकृष्ण असो, ही जी अवतारांची मालिका आहे, त्या नाना अवतारांची मालिका आणि त्यांचे सर्व कार्य ह्या पृथ्वीवर आल्यानंतर ह्या प्रत्येक अवतारामध्ये परमेश्वरांनी कार्य करून दाखवलेले आहे.
तर त्यांचे कार्य हे आत्म्यामुळेच घडून येते. ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येत असतात आणि जात असतात. देवांनी सुद्धा जर इथे अवतार घेतले तर त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा पाहिजे, कारण त्यांनी शरीर धारण केलं. तुम्ही एकदा शरीर धारण केलं की तुमचा आत्मा आला त्याच्यामध्ये. आत्म्याशिवाय शरीर हे काहीच कार्य करू शकत नाही. त्यामुळे देव सुद्धा आत्म्यामुळेच येत असतात आणि जात असतात. नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, सस्वरूप, दृष्टारूप जाणीजे. या आत्म्यालाच नादरूप, आणखीन आत्म्याची नावं दिलेली आहेत. आत्मा कशामुळे ओळखतात ते आणखीन सांगितलेले आहे. या आत्म्यालाच नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, स्वस्वरूप, दृश्यरूप म्हणून जाणतात. नरोत्तमो वीरोत्तमो पुरुषोत्तमो रघोत्तमो सर्वोत्तमो उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी यालाच नरोत्तम म्हणतात, वीरोत्तम म्हणतात, पुरुषोत्तम म्हणतात, रघुत्तम म्हणतात, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी असेही म्हणतात. नाना खतपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्वच सपाट चहूकडे. जगामध्ये जे जे व्यवहार चालू असतात, कोणत्या कोणत्या त्या व्यवहाराचं वर्णन करतायत इथे रामदास स्वामी. नाना खटपटी चालू असतात, चटपटी चालू असतात, लटपटी चालू असतात, कुठे झटपटी झटापट चालू असतात, वादविवाद चालू असतात, कुठे कटक कारस्थानं चालू असतात, कपट कारस्थानं चालू असतात. ह्या सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेच चालतात. त्या त्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा ह्या सर्व घटना घडवून आणत असतो. आत्माच नसेल, आत्म्याचंच जर अस्तित्व नष्ट झालं तर ही पृथ्वीच राहणार नाही, जीवसृष्टी राहणार नाही, काही म्हणजे पृथ्वी राहील पण त्याच्यावर जीवसृष्टी राहणार नाही, काहीच राहणार नाही. आत्मा नसेल तर सर्व उजाड होऊन जाईल, सर्व भकास होऊन जाईल. कारण मग शरीर धारण केलेला कोणताही जीव येथे नसेल, कारण शरीर प्रत्येक शरीरामध्ये आत्मा हा असतोच आणि आत्म्यानेच ही शरीरे धारण केलेली असतात. आत्म्याविण वेडे कुडे, आत्म्याविण मडे बापुडे, आत्म्याविण थडे रोकडे शरीराचे. आत्म्याविना सर्व वेडेवाकडेच होऊन जाईल, शरीराचं मढ बनतं. आत्म्याशिवाय शरीराचं थंडगार शव बनतं, हे प्रत्येकाने बघितलेलेच आहे असं रामदास स्वामी म्हणतायत. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविणे बोस. आत्मज्ञानी असतो तो हे सर्व जाणतो. म्हणजे हे कोणाला कळतं आत्म्याचं हे सगळं महत्व, किंवा आत्म्यामुळेच ही सर्व सृष्टी चालली आहे हे कोणालाच कळतं. ज्याला आत्मज्ञान झालं आहे त्याला हे सर्व माहीत असतं. आत्मज्ञानी असतो तो हे सर्व समजून घेतो, तो हे सर्व जाणतो. लोकांकडे पाहताना तो त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो. जेव्हा आपण समोरच्याला बघतो तेव्हा आपल्या मनात काय येतं की ही मैत्रीण आहे, ही अमुक मैत्रीण आहे, ही टीचर आहे, किंवा ही आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, तर आपल्याला त्याचं बाह्य रूप लक्षात येतं. पण जो आत्मज्ञानी असतो तो मात्र समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याचं दर्शन घेत असतो. लोकांकडे पाहताना आत्मज्ञानी त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच बघत असतो. घरात अथवा त्रिभुवनात जर आत्मा नसेल तर सर्वत्र ओस आहे, सर्व ओसाड आहे. परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविना अंधकार उभय लोकी. अंतरात्मा हा परमसुंदर आहे. ज्यांनी बघितलाय किंवा जे अध्यात्माच्या मार्गावर अगदी टोकाला पोचलेले आहेत आणि ज्यांना आत्मदर्शन झालेलं आहे त्यांनाच त्यांनाच माहिती आहे की तो किती सुंदर आहे ते. अंतरात्मा हा परमसुंदर आणि चतुर असून तो सारासार विवेक जाणतो. सारासार विवेक इथे म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे ह्या आत्म्याला समजत असतं. आत्म्याशिवाय इहलोकी, आणि ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला सुद्धा सारासार विवेक आलेला असतो. आत्म्याशिवाय इहलोकात आणि परलोकात सर्वकडे अंधकारच पसरलेला आहे, किंवा अंधकारच पसरेल. सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद नाना वेद, नाना खेद आणि आनंद तेणेची करिता. अंतरात्मा म्हणजे आत्मा सर्वांगाने परिपूर्ण असून तो सिद्धच असतो.
आणि तो अतिशय सावध असतो. त्याच्यामुळेच नाना भेद, नाना वेद, नाना खेद, नाना प्रकारचे आनंद यांचा अनुभव घेता येतो. हे वारंवार रामदास स्वामी सांगत आहेत की आत्म्यामुळेच सर्व सृष्टी चालत असते, आत्म्यामुळेच सर्व जग चालत असतं. दुःख, आनंद, खेद, निराशा, आशा हे सर्व कोणामुळे आहे, तर हे सर्व आत्म्यामुळेच आहे. आणि ते तर उघडच आहे, कारण जर आत्मा नसेल तर शरीर कोणतंच कार्य करू शकणार नाही, कारण शरीराचं शवच होतं, हे आपण बघितलेलं आहे. रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक, पहावा नित्यानित्य विवेक कोणी एके. रंक असो किंवा ब्रह्मादी देव असो, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस भिकारी असो किंवा ब्रह्मदेवासारखा देव असो, एक अंतरात्माच या सर्वांना चालवत असतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंतरात्माच असतो, आत्माच असतो आणि तो आत्माच ह्या सर्वांना चालवत असतो. म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा. म्हणून मनुष्याने विवेकाने वागावे. विवेक म्हणजे सारासार विचारशक्ती वापरून वागावे, किंवा योग्य काय आणि सारासार विचारशक्ती म्हणजे योग्य आणि अयोग्य हे ओळखणे, योग्य आणि अयोग्य ह्यातला फरक ओळखणे, योग्य आणि अयोग्य हे समजावून घेणे. म्हणून दासबोध करते रामदास स्वामी म्हणतायत की अंतरात्माच सर्वांना चालवत असतो, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत, ज्येष्ठापासून अगदी कनिष्ठापर्यंत सर्वांना कोण चालवत असतो, बोलवत असतो, सर्वांकडून कार्य करून घेत असतो, तर तो आत्माच आहे. म्हणून प्रत्येकाने विवेक जाणावा, म्हणजे सारासार विचारशक्तीचा उपयोग करून आपण त्याप्रमाणे वागावे. ज्याचे घरी पद्मिनी नारी, तात्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेलिया शरीरी तेज कैचे. आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असते, सुंदर बायको मिळाल्या एखाद्याला, पण जोपर्यंत तिच्यात आत्मा आहे तोपर्यंतच त्या माणसाला ती प्रिय असते. म्हणजे प्रिय काय आहे? आत्मा आहे, शरीर नाही. वरवर दिसायला काय आहे? शरीर आहे. माझी बायको किती सुंदर आहे, तर बायको सुंदर आहे म्हणून त्या मनुष्याला असं वाटत असतं, तिचं प्रेम असतं तिच्यावरती. पण तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला तर तो त्या शवाला, त्या शवावर प्रेम करू शकत नाही. शवावर कोणीही प्रेम करू शकत नाही, उलट भीती सुद्धा वाटेल त्याला जास्त वेळ जवळ बसायची, कोणी जर असा माणूस असला. म्हणजे हे सगळं प्रेम बिम काय माया वगैरे आहे ते तुम्ही शरीरावर करत असता. एकदा आत्मा सोडून गेला की तुम्हाला त्या शरीराची भीती वाटते. पण स्वामी रामदास इथे म्हणतायत की तसं बघू गेलं तर तुम्ही अगदी खोलवर जाऊन विचार केला, मुळाकडे जाऊन विचार केला, तर ते प्रेम आत्म्यावर असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. शरीर हे बाह्य आहे, पण लोकांची दिशाभूल होते आणि लोक बाह्य स्वरूपाचं जे आकर्षण असतं त्यालाच प्रेम समजून बसतात. पण प्रेम हे खरं म्हणजे आत्म्यावरच असतं. आत्मा दिसेना ना भासेना, बाह्यात कारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना आत्मयाचेनी. आत्मा दिसत नाही अथवा भासत नाही. कोणालाही आत्मा हा दिसू शकत नाही किंवा भासत नाही, त्याचा भासही होऊ शकत नाही. असं वाटतं का की मला आत्म्याचा भास झाला? असं नाही वाटत. तर दिसत नाही, भासत नाही. बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमान करता येत नाही. बहिर्मुख बाह्यता, आपली जी पंचेंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक वगैरे आपण बघितलं पंचेंद्रिय, त्याचा उपयोग करून त्याचा अंदाजही करता येत नाही, अनुमान करता येत नाही. कितीही तुम्ही तुमची हे ताणा, कल्पनाशक्ती ताणा, पण कसा काय बुवा आत्मा असेल हे तुम्हाला अंदाजही करता येणार नाही. मनात येणाऱ्या नाना कल्पना, नाना विकार, नाना विचार हे सर्व आत्म्यामुळेच येत असतात. तर आता इथे सांगायचा उद्देश त्यांचा असा आहे की बहिर्मुख वृत्तीने तुम्ही आत्मपरीक्षण किंवा आत्मा बघू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अंतर्मुख व्हावे लागेल. का अंतर्मुख व्हावे लागेल? तुमच्या हृदयात डोकावून बघायला लागेल, आतमध्ये डोकावून बघायला लागेल, कारण आत्म्याचा वास हा तिथेच असतो, शरीराच्या आतमध्ये असतो. आत्मा बघा पुढच्या श्लोकामध्ये, आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी किती म्हणून सांगाव्या.
आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि तेथे बसून तो ब्रह्मांडाचा विचार करतो. विचाराला काही गती नाही, विचाराला काही मर्यादा नाही. आपण कुठलेही विचार करू शकतो. अगदी लांब दूर देशीचे इकडचे तिकडचे सगळे विचार, नाना विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ते कोणामुळे येत असतात? आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आत्म्यामुळे येत असतात. आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करत बसतो. ब्रह्मांडामध्ये तो भरून राहिलेला असतो. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच, आत्म्यामुळेच अनेक प्रकारच्या वासना आणि भावना उत्पन्न होतात. त्या इतक्या आहेत की त्या आम्ही सांगू शकत नाही, असं रामदास स्वामी म्हणतात. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती अंतर त्यांचे. मनाच्या वृत्ती अनेक असतात. दुःख, राग, द्वेष किंवा असूया, मोह, किती सांगाव्या, वासना, सगळ्या ह्या मनाच्या वृत्ती असतात. आणि मनात अनंत कल्पना मनामध्ये सतत उत्पन्न होत असतात. जगात अनंत प्राणी आहेत आणि त्या प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मा आहे आणि त्या प्रत्येक प्राण्याचं अंतरंग आहे. तर तो प्रत्येक प्राण्याच्या मनामध्ये काय विकार उद्भवत असतील हे मी कसे सांगणार? हे सांगता येणार नाही. त्यांचे अंतरंग कसे बरे सांगता येईल, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेदणे चुकावणे प्राणी मात्रासी. मनुष्य अनंत राजकारणे करत असतो. कटकारस्थान, कपटीपणाने वागत असतो. एखादी गोष्ट धरत असतो, सोडत असतो. कुबुद्धी दुबुद्धी सुबुद्धी यांचं विवरण करत राहतो. आपले अंतरंग तो कोणास कळू देतो, कोणास कळू देत नाही. आपल्या मनामध्ये काय चाललंय हे मनुष्य काही सगळ्यांना सांगत बसत नाही. तो थोड्याच लोकांना आपल्या मनातलं सांगतो, बहुतेकांना तो कळूच देत नाही. कोणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्या साह्यानेच अनेक गोष्टी करत असतात. म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये अंतरात्मा जो दडलेला आहे, तो अंतरात्माच त्यांच्या मॅडम आपल्याला नेहमी सांगतात की प्रत्येक जण सोल प्रोग्राम घेऊन आलेला असतो. तर त्या सोल प्रोग्राम म्हणजे काय हे या श्लोकांमध्ये स्पष्ट दिसत आहे. प्रत्येकाचा आत्मा हा वेगळा असतो आणि तो त्याचा जो सोल प्रोग्राम असतो त्याप्रमाणे वर्तन करत असतो. कितीतरी नानाविध कुबुद्धी सुबुद्धी असते, नाना विकल्प असतात, नाना वासना असतात, नाना भावना असतात. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. का वेगळ्या असतात? ज्याच्या त्याच्या सोल प्रोग्राम मुळे त्या त्या मनुष्याच्या त्या भावना असतात, विचार असतात आणि त्याप्रमाणे शरीराचा उपयोग करून तो आत्मा वागत असतो. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, चतुरपणाची स्थितीगती चहूकडे. पुन्हा मनुष्य प्राण्याचंच वर्णन केलेलं आहे. कोणी कोणाला जपत असतात, कोणी कोणाला मारायला टपलेले असतात, कोणी कुणाला खपवतात तर कोणी लपून राहतात. अशा प्रकारची भावना चहूकडे दिसून येते. पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी, कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती. या पृथ्वी तलावर पुन्हा त्यांनी मनुष्याच्या स्वभावाचे, मानवी स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. या पृथ्वी तलावर कोणी कुणाला फसवत असतो. कित्येक जण भक्त असतात, ते नाना प्रकारे, कित्येक जण सज्जन असतात, ते नाना प्रकारे परोपकार करत असतात. तर काही जण असतात ते दुसऱ्याचं नुकसान करत असतात. आणि ह्या सर्व खेळ जो चाललेला आहे पृथ्वीवरती मानवांचा, तो कशामुळे चाललेला आहे तर त्यांच्या त्यांच्या आत्म्यामुळे चाललेला आहे. त्यांचा त्यांचा आत्मा हे सगळं घडवून आणतो. आणि आत्मा असं का घडवून आणतो? प्रत्येकाचं नशीब किंवा प्रत्येकाचं हे वेगळं का असतं? तर मॅडम सांगतात त्याप्रमाणे प्रत्येकाचा सोल प्रोग्राम वेगळा असतो आणि त्या सोल प्रोग्राम तो प्रत्येक जण घेऊन आलेला असतो, प्रत्येकाचा आत्मा, आणि त्याप्रमाणे तो वागत असतो. एकचा आत्मा, एक आत्मा अनंत भेद, देहे परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईंचा अभेद भेदही धरी. एकच आत्मा असून देहा परत्वे नाना भेद उत्पन्न होतात. आत्मा हा एकच आहे, पण वेगवेगळ्या देहांमध्ये तो असल्यामुळे, देह वेगवेगळे धारण केलेले असल्यामुळे आणि त्यांचे प्रोग्राम त्या आत्म्याचे वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळे असल्यामुळे नाना भेद उत्पन्न होतात.
आणि निरनिराळ्या प्रकारचे फलभोग, निरनिराळ्या प्रकारचे भोग मनुष्याला भोगावे लागतात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे. जे आपण घेऊन आलेलो असतो आत्म्याबरोबर, त्याप्रमाणे आपल्याला सर्व भोग भोगावे लागतात. असं नाही की कधी कधी आपल्याला वाटतं, अमुक कोणाला वाटत असेल की हा किती वाईट कर्म करतो तरी सुद्धा त्याला सगळं मिळतं आणि आम्ही चांगलं वागून सुद्धा आम्हाला काय नाही. तर ते तुमचा तो सोल प्रोग्राम असतो, तुमचा आत्मा ते घेऊन आलेला असतो. तेच तो या शरीराचा उपयोग करून करत असतो. म्हणून निरनिराळ्या प्रकारचे भोग मनुष्याला भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्या परीने अभेदच आहे, पण तो भेद करतो आहे असे वाटते. प्रत्यक्ष आत्म्याचा आपण विचार केला किंवा प्रत्यक्ष जर आपण आत्मा कसा आहे बघितलं, तर आत्मा हा अभेदच आहे, सर्वीकडे सारखा एकच आहे. तो प्रत्येकाच्या शरीरात एकच तो आत्मा आहे. पण मग का आपल्याला तो भेद करतो असे वाटते? कारण तो तसा प्रोग्राम घेऊन आलेला असतो आणि म्हणून तो त्याने जे शरीर धारण केलेले असते त्या शरीराकडून त्याप्रमाणे विविध प्रकारचे क्रिया करून घेत असतो. ज्या प्राण्यास जो आहार, तेथेची होती तत्पर. पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. ज्या प्राण्याचा जो आहार असतो तेथे तो तत्पर असतो. म्हणजे तेथे तो तत्पर असतो म्हणजे जेथे एखादा प्रत्येक प्राण्याचा आहार काय आहे ते ठरलेला असतो, तेथे तो पटकन जाऊन तो आहार आपल्याला कसा मिळेल ते बघतो. पशुच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. म्हणजे इथे असं स्वामींना म्हणायचंय की जर पशुचा आहार कोणी घेत असेल तर मात्र माणसे त्यांच्याकडे अनादराने वागतात. किंवा असंही याचं आपल्याला म्हणता येईल की पशुप्रमाणे वर्तन केलं तर पशुच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. पशु जो आहार घेत असतात किंवा पशुप्रमाणे वर्तन जर केलं तर किंवा मनुष्याने पशुचा आहार घेतला तर मात्र माणसे त्याच्याबद्दल अनादराने वागतात. आहारभेद देहभेद गुप्त प्रकट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. आहारभेद देहाचे निरनिराळे भेद असतात. आहार प्रत्येकाचा वेगळा असतो, प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, विचार वेगळा असतो. याशिवाय काही प्रकट असतात तर काही गुप्त असतात, असे उदंड भेद असतात. काही प्रगट ग्रुप म्हणजे काही गुण आपण बघू शकतो, भेद बघू शकतो. काही जे भेद असतात ते गुप्त असतात, ते असे सहजासहजी दिसून येत नाही. योग्य वेळ येताच वापरण्याचं शस्त्र असतं ते. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं दुःखही वेगळं असतं. इतकी उदंड माणसं, कोट्यावधी अब्जावधीच्या वर माणसं संपूर्ण जगात भरून राहिलेली आहेत. पण प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी संकट, अडचणी, आनंदाचे प्रसंग हे सगळं वेगवेगळं असतं आणि ह्याला कारण त्याचा आत्मा आहे. सिंधू भूगर्भीची निरे, त्या निरामधील शरीरे, आवरणोदकाची जलचरे अत्यंत मोठी, समुद्रातील पाणी, भूगर्भातील प्राणी, या पाण्यामध्येही सगळीकडे प्राणीच असतात. आणि जो महासागर असतात, पृथ्वीच्या भोवती जे सागर आहेत, आवरण उदक असं त्याला म्हटलेलं आहे. तर त्यातील जलचर प्राणी तर खूपच मोठे असतात, आपण ते पाहिलेले सुद्धा नाहीये. सूक्ष्म दृष्टी आणि ता मना शरीराचा अंत लागेना, मा तो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. सूक्ष्मात सूक्ष्म दृष्टीने जरी आपण मनाशी कितीही विचार केला तरी आपल्या स्वतःच्या शरीरालाही आपण ओळखू शकत नाही, असं रामदास स्वामी म्हणतायत. सूक्ष्म दृष्टीने मनाशी विचार केला तरी आपल्या स्वतःच्या शरीराचा अंत आपल्याला लागत नाही. अंत म्हणजे थांगपत्ता लागत नाही, आपल्या विचारांचा थांगपत्ता नाही लागत. आपण असे का वागलो ते कळत नाही. कधी कधी आपण इच्छा नसताना आपल्याला इच्छा आणि मन अशी वेगवेगळं कधी कधी होऊन जातं की आपल्या मनात नसतं करायचं पण ते घडून जातं. तर हे असं का होतं? तर हे सगळं आपल्याला किती सूक्ष्म दृष्टीने विचार केला तरी आपल्याला ते माहीत पडत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा आपल्या शरीरामध्ये आहे त्याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. त्याची किंवा त्याचे अनुमान कसे करता येईल, अनुमान म्हटलेलं आहे.
म्हणजे त्याची कल्पना, अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा आहे तो कसा वागेल ह्याची कल्पना आपल्याला कशी काय करेल? कारण आपण कितीही विचार केला तरी आपलं शरीर कसं वागेल, आपली बुद्धी कशी वागेल हेही आपल्याला कळत नाही, तर मग आत्म्याचे व्यवहार आपल्याला काय कळणार? देहात्मयोग शोधून पाहिला तेणे काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला गथावोगी. देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. जगात अनेक जण होऊन गेले की जे देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध काय आहे, किंवा आत्म्याने शरीर धारण केल्यानंतर त्याच्या संयोगामधून त्याचा कसा होतो तो संयोग, किंवा ते कसं सगळं घडून येतं ह्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करून झाला आहे. तर अंतरात्म्या संबंधी आपल्याला काहीसे अनुमान करता येते, पण देह स्थूल आहे आणि आत्मा सूक्ष्म आहे. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म यांच्या गुंतागुंतीमुळे खूपच गोंधळ उडतो. म्हणजे स्वामी समर्थांना असं म्हणायचं आहे की देह आणि आत्मा यांच्या संयोगाविषयी, संयोगासंबंधी अनेक ऋषीमुनी किंवा अनेक विद्वान जन होऊन गेले की ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे असं म्हणूया आपण. त्यांनी ह्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. त्यांना किंचितच अंतरात्म्या संबंधी ज्ञान होऊ शकतं. पण आता इथे काय आहे, देह आहे तो स्थूल आहे, बाह्य दिसून येतो. आत्मा आहे तो सूक्ष्म आहे. त्यामुळे त्या स्थूलात सूक्ष्मतेचा अंश, स्थूलात सूक्ष्मता जाऊन दडलेली आहे. स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म आत्मा बसलेला आहे आणि त्यांची गुंतागुंत झालेली आहे. त्यामुळे त्यांचा संबंध शोधून काढणं हे खूपच कठीण आहे, कारण तो सगळा गुंतागुंतींचा गोंधळ आहे. गथागोवी उगव्या व्याकरणे केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला. हा गुंता उलगडावा म्हणून अनेकांनी अनेक प्रकारची निरूपणे केलेली आहेत. म्हणजे निरूपणे केली आहेत म्हणजे अर्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे, शोधून काढायचा प्रयत्न केलेला आहे. हा गुंता उलगडावा की शरीरामध्ये आत्मा कसा जातो आणि शरीर आणि आत्म्याचा काय संबंध असतो, कसा संबंध येतो, तो गुंता. स्थूलामध्ये जे सूक्ष्माचा वास आहे तो कसा आहे, त्याचे काय परिणाम होतात हे शोधून काढायचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक अंतरात्माच कृपाळूपणे अनेकांच्या मुखातून बोलला आहे असे श्री समर्थ म्हणतात. आणि शेवटी अंतरात्म्यालाच दया येऊन त्यांनी कृपा केलेली आहे काही सज्जनांवर, आणि तो त्यांच्या मुखातून बोलला आहे. थोडं जे काही बहुज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ह्याच्या संबंधाविषयी ते सुद्धा आत्म्यानेच सांगितलेलं आहे. आणि आत्म्यानी ज्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब करून अतिशय शेवटची स्थिती गाठलेली आहे, ज्यांना अंतरात्म्याचं ज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, त्या लोकांच्या तर्फे आत्माच बोलला आहे. आणि आत्म्यानी थोडीशी जे आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इति दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा समाप्त. आत्म्याविषयी आत्म्याचं निरूपण या सर्व ह्याच्यात केलेलं आहे. आणि चांगलं ते खाली जो अर्थ दिलेला आहे त्याच्यावरून बऱ्यापैकी आता आपल्याला समजलंय. प्रत्येक शरीरामध्ये आत्मा एकच असतो, प्रत्येक शरीरामध्ये तो वेगळा असतो. आत्म्याने शरीर धारण केलं की प्रत्येक शरीर हे वेगळं वागत असतं, त्याचे विचार, आचार, वागणं, दिसणं सगळं वेगळं असतं. आणि हे का असतं की त्याच्या शरीरात प्रवेश केलेल्या आत्म्याचा जो सोल प्रोग्राम असतो त्याप्रमाणे तो वागत असतो. तेथे आपण काही करू शकत नाही. आता समास 9वा बघूया. नाना उपासना निरूपण. देवाची जी उपासना नाना प्रकारे करतात त्याबद्दलचं निरूपण ह्या समासामध्ये आहे. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. येथे प्रारंभी श्रोता, आता श्रोता आणि वक्ता असं गुरु शिष्य संवाद घेतलेला आहे. श्रोता प्रश्न करीत आहे, तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. प्रत्येकाचं दैवत वेगळं आहे, प्रत्येकाचं इष्ट किंवा आराध्य दैवत वेगळं आहे, उपासना करायची पद्धत वेगळी आहे. कोणी नामस्मरण करतं, कोणी
मूर्ती आणून घरात करून त्याची पूजा आरती करत असतो, किंवा अनेक धर्माचे लोक आहेत, त्यांच्या उपासनांचे मार्ग वेगवेगळे आहेत. जागोजागी लोक भावार्थाने भजन करीत असतात, परंतु सगळ्यांच्या मनातला भाव मात्र एकच आहे. आणि त्या भावाने ते जागोजागी सर्वजण आपल्या आराध्य देवतेचे आराध्य देवतेची उपासना करत असतात. आपुल्या आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जे जे निर्गुण म्हणती उपासनेची. आपल्या आवडीच्या देवाला ते भजत असतात, त्याची नाना प्रकारे स्तुती स्तवने ते करीत असतात. प्रत्येक जण आपल्या उपासनेला निर्गुणच म्हणत असतो. प्रत्येक जण प्रत्येकाची जी उपासना असते तो आपल्या उपासनेला काय म्हणत असतो? निर्गुण म्हणत असतो. आता निर्गुण आणि सगुण ह्याच्यातला फरक समासामध्ये सांगितलेला आहे. आता सगुण म्हणजे काय, की सर्व गुण असलेला, विविध गुण असलेला म्हणा, की अमुक एक गुण आहे, कोणी गात आहे, कोणी हे करताय, कोणी सुंदर दिसताय, किंवा कोणी हुशार आहे, कोणी बुद्धिमान आहे, कोणी कपट कारस्थान करतोय, तर हे त्यातले विविध गुण आहेत. तर गुणासकट असलेला तो सगुण. मग निर्गुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे गुणातीत. निर्गुण याचा अर्थ काहीच गुण नाही असा होत नाही. वरवर जरी आपल्याला असं वाटलं की निर्गुण म्हणजे गुण नसलेला, गुण नसलेला म्हणजे असा विशिष्ट असा कुठचाच गुण त्याच्यामध्ये नसतो, तर सर्व गुण असतात, गुणातीत असतो तो. आणि ज्याला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय, तो शरीर धारण केलेले किंवा जे जीव असतात, आपण मनुष्य सर्व, उत्पत्ती स्थिती आणि लय असते. सर्व विकार ते दाखवतात. त्यांना सर्व मोह माया प्रेम लोभ दुष्टता तिरस्कार सर्व विकार ते दाखवतात. आणि ते चंचल असतात, त्यांना सगुण म्हटलेले आहे. सर्व गुण, चांगले गुण असं नाही, गुणासकट असलेला. आणि मग निर्गुण म्हणजे कोण? निर्गुण म्हणजे आत्मा, सर्व गुणांच्या पलीकडे गेलेला असलेला जो चंचल नाही, तो जो एका जागी स्थिर आहे, तो असा आत्मा, त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. ज्यात कोणताही बदल होत नाही तो निर्गुण. आणि रामदास स्वामी ह्याच्यामध्ये म्हणतायत की हे सगुण निर्गुणाचा भेद समजून घेण्यासाठी तुम्हाला विवेक पाहिजे, सारासार विचार बुद्धी पाहिजे, तरच तुम्ही तो सगुण आणि निर्गुणाचा भेद समजून घ्याल. याचा कैसा आहे भाव, मज सांगिवे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. यात काय भाव आहे, याबद्दल आपले मत काय आहे ते मला सांगावे. म्हणजे जे लोक नाना प्रकारे आपल्या आराध्य देवतेची पूजा करत असतात, आता शिष्य गुरुला विचारतोय किंवा श्रोता वक्त्याला विचारतोय, याच्यामध्ये काय भाव आहे, याबद्दल आपले मत काय आहे ते मला सांगा. यावर वक्ता म्हणतोय, अरे आपापल्या देवाची स्तुती करावी असा माणसाचा स्वभावच असतो. तर म्हणजे प्रश्न विचारलाय श्रोत्यांनी, की असे का प्रत्येक जण का वेगवेगळ्या ह्याची स्तुती करतोय आणि प्रत्येक जण का वेगवेगळ्या ह्याला भजतोय. तर त्यावर वक्ता म्हणतो, आपापल्या देवाची स्तुती करावी असा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. आता बघा, निर्गुणालाच बहुगुण म्हटलेलं आहे. ती माया असते, ते निर्गुण असे म्हणणे मायेमुळे शक्य होते. आणि माया ही बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुणी आहे असे म्हटले आहे. आणि निर्गुण म्हणजे कोण आहे? स्थूल शरीरात असलेला अतिसूक्ष्म असा आत्मा आहे. त्याला निर्गुण का म्हटले आहे? की एकतर तो आपल्याला दिसत नाही, एकतर तो एका जागी स्थिर असतो, आणि तो सर्व गुणांनी युक्त असा असतो. बघा, प्रत्येक आधीच्या ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे आणि तो प्रत्येक शरीराचे व्यवहार वेगळे आहेत. का व्यवहार वेगळे आहेत? कारण तो आत्मा सगळे त्याच्यामध्ये इतके, म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकणार नाही इतक्या गुणांनी तो भरलेला आहे. आणि प्रत्येक शरीरातर्फे तो वेगवेगळ्या गुणांचं प्रदर्शन करीत असतो. तर असा हा निर्गुण असा आत्मा आहे, म्हणजे गुणातीत आहे. त्याच्यावर तो अमुक त्याला गुण आहे किंवा अमुक तो करतो तमुक करतो असं नाही, गुणातीत आहे, त्याचं वर्णन पण करता येणं शक्य नाही. म्हणूनच निर्गुण म्हणजे बहुगुणी असं या 4थ्या श्लोकात म्हटलं आहे. बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे.
सर्व देह त्याचेच अंश आहे, हे तू अनुभवाने जाणून घे, याची तू प्रचिती घे. आता आपल्याला हे कळलंच आहे की प्रत्येक जो देहधारी, जी देहधारी व्यक्ती आहे, हे सर्व त्या आत्म्याचेच त्यांनी वेगवेगळे धारण केलेले देह आहेत. आणि सर्व वास्तविक चंचल अंतरात्मा हा बहुगुणी आहे. आणि हे जे सर्व देवदेवता वगैरे आहेत ना, आता पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं की प्रत्येक जण वेगवेगळ्या देवतेची पूजा अर्चना करत असतो. तर हे जे देव आहेत, हे सुद्धा त्या आत्म्याचेच अंश आहेत, हे तू अनुभवाने जाणून घे. म्हणजे तुम्ही जर भक्ती केली, जरी तुम्ही वरवर तुम्ही जर सगुणाची भक्ती केली, तरी सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की ते निर्गुणापर्यंतच पोचतं. जसं झाडाला घातलेलं पाणी हे मुळापर्यंत पोचतं, त्यामुळे कोणत्याही बाह्य स्वरूपाची किंवा बाह्य स्वरूप मनात घेऊन, मूर्ती घेऊन किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या इष्टदेवतेची आपण सगुणात्मक रूपाची आपण पूजा केली, आपण आराधना केली, तरी लक्षात ठेवलं पाहिजे की ती आराधना निर्गुणाकडे म्हणजे आत्म्याकडेच पोहोचणार आहे. सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य कीजे. सर्व लोकांना जे मान्य होते ते अंतरात्म्याला पावते. आपल्या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एकच आहे की नाही हे तुझ्या लक्षात येईल. सर्व लोकांना जे मान्य असते तेच अंतरात्म्यालाही मान्य असते. ती वाईट, हे वाईट आहे, ते चांगले, हे अमुक आहे तमुक आहे, हे जी सर्वसामान्य लोकांची जी धारणा झालेली असते तेच अंतरात्म्याला पावते. तेच अंतरात्म्याला सुद्धा माहीत असते, कारण अंतरात्माच ते सगळं घडवत असतो. आणि आपल्या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एकच आहे की नाही हे तू बघ आणि सारासार बुद्धी वापर, आणि मग तुला कळेल की सर्वांचा अंतरात्मा हा एकच आहे. श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन, ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती. त्यावर श्रोता म्हणतो की ही कल्पना आहे, तुम्ही जे म्हणता की सर्वांचा अंतरात्मा एकच आहे आणि जे सर्व लोकांना मान्य होते तेच अंतरात्म्याला पावते वगैरे, तर ही तुमची कल्पना आहे, असं आता श्रोता म्हणतोय. झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागते, तेव्हाच ते वर जाऊन पानोपानी पोचते. ही तर रोकडी प्रचिती आहे. रोकडी प्रचिती म्हणजे हे तर दिसूनच येत आहे, ह्याला काही साक्ष लागणार नाही, आपण सगळंच बघतो. ही प्रचिती आलेली आहे आपल्याला की झाडाच्या मुळांना पाणी घातलं की ते पानापर्यंत पोचतं. वक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पात्र भरी, परिण थिरे निमिष भरी भूमीस भेदे. यावर वक्ता म्हणत आहे तुळशीच्या रोपावर जर भांडभर पाणी घातलं तर ते मुळाकडेच जातं, ते पानावर राहत नाही. म्हणजे तुम्ही वरतून पाणी घातलं तरी आधी ते मुळाकडेच जाणार आहे. तुम्ही मुळाकडे पाणी घातलं काय किंवा वरतून पाणी घातलं काय, जाणार आहे ते मुळाकडेच. म्हणजे सर्व जो हा प्रवास आहे, सर्व उपासना आपण जी करत आहोत, ती तुम्ही सगुणाची उपासना आणि आराधना केली तरी तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की ती निर्गुणाकडेच पोहोचणार आहे, म्हणजे ती आत्म्याकडेच पोहोचणार आहे. थोरा वृक्षास कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरूपावा. तेव्हा श्रोता म्हणतो की तुळशीचं झाड ठीक आहे, भांड्याभर पाणी आपण घालू शकतो, पण जे मोठे मोठे वृक्ष आहेत त्या बाबतीत काय करायचं? त्यांच्या काय शेंड्यापर्यंत जाऊन आपण पाणी घालणार आहोत? तर त्याच्या शेंड्यापर्यंत कसं भांड न्यायचं तुम्ही आता मला सांगा. तर स्वामी म्हणतायत प्रजन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते, हातची पावेना तेथे काय करावे. आता उंच वृक्षांच्या वरती तुझा हात पोचणार नाही आणि तू भांड्याने पाणी घालू शकणार नाही, हे तर उघडच आहे. पण जे पावसाचे पाणी पडते ते मोठ्या मोठ्या वृक्षांवर पडते, पण तेही शेवटी मुळाकडेच जाते. सगुणाची उपासना शेवटी निर्गुणाकडेच जाते. पात्राने पाणी घालायला तुमचा हात पुरत नाही तर काय, त्याच्यासाठी परमेश्वराने योजना केलेली आहे आणि पावसाचं पाणी त्याच्यावर पडतं, पण ते शेवटी मुळाकडे जातं. आधी मुळाकडे जातं आणि मग ते पुन्हा पानांकडे जातं, ते डायरेक्ट पानांकडे कधीही जात नाही. सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैचे घडे, साधुजनाचे पवाडे विवेकी मन. सगळ्यांनाच ते मूळ सापडेल इतके त्यांचे, इतके सगळ्यांचे पुण्य नसते. तर तू हे लक्षात घे, तू सगुणाची उपासना केली तरी ते निर्गुणाकडेच ती उपासना पोचणार आहे.
पण तुझ्या हे लक्षात येत नाही. सगळ्यांनाच ते मूळ सापडेल. मूळ कुठे आहे, तो आत्मा कुठे आहे. आता मूळ म्हणजे इथे परत परमात्मा म्हटलेलं आहे, आत्मा. तो आत्मा कुठे आहे हे सगळ्यांना सापडेल. मुळाची उपमा देऊन, झाड आणि मूळ याची त्याने उपमा दिलेली आहे समजावं म्हणून. सगळ्यांनाच मूळ सापडत नाही, इतकं त्यांचं थोर पुण्यही नसतं. साधू संतांचे विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोचते. ज्यांना सिद्धी लाभलेली आहे आणि ज्यांनी खूप आराधना केलेली आहे किंवा ज्यांनी खूप उपासना केलेली आहे, ज्यांना सिद्धत्व प्राप्त झाले आहेत, असे साधू संत लोकांचे विवेकी मन, त्यांचा सारासार विचार ते करतात आणि मग त्यांचं मन मात्र अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोचतं. तथापि वृक्षाचे पडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे, या गोष्टीचे साकडे काहीच नाही. तरी तो त्या श्रोत्याचं समाधान नाही झालेलं. तो म्हणतोय, तरीही वृक्षाच्या दृष्टांतावरून झाडाला कोठेही पाणी घातले तरी ते कोठे जाते हे लक्षात येईल, म्हणून काहीच अडचण राहणार नाही. तथापि वृक्षाचे पडी पाडे, सॉरी हे स्वामी म्हणतायत, म्हणजे तो गुरु म्हणतायत, वक्ता म्हणतोय. तरी सुद्धा वृक्षाच्या दृष्टांतावरून, हा जो मी वृक्षाचा दृष्टांत सांगितला त्याच्यावरून तू हे समजून घे की झाडाला कोठेही पाणी घातले तरी ते कोठे जाते हे तुझ्या लक्षात येईलच, तर ते मुळाकडे जाते. म्हणून आता तुला काही अडचण नसावी असं मला वाटतं. म्हणजे सगुणाची आराधना करून, उपासना करून ते सर्व आत्म्यापर्यंत जाणारे, निर्गुणापर्यंत जाणारे, हे तुझ्या लक्षात यायला आता काही अडचण उरणार नाही असे मला वाटते. मागील अशंकेचे निरशन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणती. तर तो श्रोता म्हणतोय की मागे मी जी शंका विचारली होती त्याचे निरसन माझे झालेले आहे, की हो, सगुणाची उपासना करून निर्गुणाकडे ती पोचते. जसं की झाडाला कुठूनही पाणी घातलं तरी ते मुळापर्यंत पोचतं, तसंच हे आहे. आता तू मला सांग की गुणाला निर्गुण का म्हणावे, ही शंका माझ्या मनात राहिलीच आहे. तर ती शंका आधी आपण पहिल्यांदाच जाणून घेतलेली आहे. चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले, येरे ते निर्गुण उरले गुणातीत. बघा, जे चंचलपणे विकार पावते, जे चंचल आहे, अस्थिर आहे, त्याला सगुण असं म्हणतात, असं रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये सांगतात. जे चंचल आहे, ज्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, ते सर्व चंचलपणे विकारले, त्यांना सर्व विकार दिसून येतात, ते सर्व भावभावनांचा आविष्कार त्यांच्याकडून दिसून येतो, त्याला सगुण म्हणावे. आणि पुढे बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, येर ते निर्गुण उरले गुणातीत. हे ह्या सर्वाखेरीज जे सगुण नाही, ते गुणातीत आहे, त्यालाच निर्गुण म्हणावे आणि तोच अंतरात्मा होय. वक्ता म्हणे हा विचार शोधून पाहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. वक्ता म्हणतो की हा विचार समजून घेण्यासाठी किंवा कळण्यासाठी सारासार विवेकाने सार काय ते शोधून काढावे व त्या संबंधी स्वानुभवाने निर्धार निश्चय झाला की निर्गुण हे नावही मग उरत नाही. आता वक्ता इथे म्हणतोय की हे सगळे जे गौरबंगाल आहे ते शोधून काढण्यासाठी, हा विचार कळण्यासाठी सारासार विवेक बुद्धी आपण वापरली पाहिजे आणि ते शोधून काढले पाहिजे. आणि त्या संबंधी प्रत्येकाने स्वानुभवाने, स्वतःला जसा अनुभव येईल, प्रचिती येईल किंवा स्वतःची सत्सत विवेक बुद्धी जशी कार्य करेल, तुम्हाला योग्य काय अयोग्य काय हे शोधून काढण्याची किती कुवत आहे, त्याच्यावर हे सर्व अवलंबून राहील. आणि मग सगुण काय आणि निर्गुण काय असा, किंवा आत्म्याला निर्गुण असे का म्हणतात, की ज्याच्याकडे जो गुणातीत आहे, ज्याच्याकडे अनंत गुण आहेत, त्याला सगुण न म्हणता निर्गुण का म्हणतात, हे तुम्हाला समजून येईल. विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा. तर आता इथे पुन्हा त्याला वक्ता म्हणतोय की एक खराच राजा असतो आणि एका सेवकाचे नाव राजा असते. आता वरती वक्त्याने सांगितले की तू सारासार विचार कर आणि निर्गुण काय आणि सगुण काय हे शोधून काढणं तुझ्या हातात आहे. मी तर तुला सांगितलंय काय आहे ते.
तर पुन्हा उदाहरण देतो वक्ता, की एक खराच राजा असतो आणि त्याच्या सेवकाचे नाव राजा असते. त्याचा जो एक नोकर असतो त्याचे पण नाव राजा असते. म्हणून दोन राजात काही फरक आहे की नाही, तुला कळतंय की नाही, की हा राजा आणि तो राजा एकच कसा होईल? सेवकाचे नाव राजा आहे आणि तो खराच राजा आहे. तर ह्याच्यातला विचार तू समजून घे. एक खराच राजा असतो, एक सेवक राजा असतो. तर तू सारासार बुद्धी वापर आणि खरा राजा कोण हे तुला जाणून घ्यायचं आहे. आणि तेथे वादविवाद करणं किंवा हुज्जत घालणं योग्य नाही. तसंच तू सारासार बुद्धी वापर, विवेकाने वाग आणि सगुण आणि निर्गुण ह्यातला फरक शोधून काढ. आणि निर्गुण कोण आहे आणि सगुण कोण आहे हे तूच समजून घे. सेना शहार बाजार नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये, लहान मोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठत असतात. त्यांची निवड कशी करावी, असं आता तो श्रोता वक्त्याला विचारतोय. अनेक शब्द सगळीकडे उठत असतात, तर त्यांची निवड कशी करावी. काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे. पर्जन्य काळात दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री निवडला की पृथ्वीवरचे जे छोटे छोटे जीव असतात, उदाहरणार्थ बेडूक वगैरे, ते सर्व जीव एकदमच आवाज करू लागतात. मग त्यांच्यातून कसं निवडून काढावं, कसं शोधावं कोण कोणतं आहे ते. तसंच त्यांनी म्हटलंय ना, की शहरात, बाजारात, इकडे तिकडे, मार्केटमध्ये, जत्रेत, यात्रेत नाना लोक असतात आणि वेगवेगळे शब्द बोलत असतात. तर त्यांची आपण निवड कशी करावी. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसे निवडावी. पृथ्वी तलावर नाना देश आहेत, अनेक प्रकारच्या भाषा ते बोलतात, त्यांची वेगवेगळी मते आहेत, अनेक ऋषी आहेत आणि त्यांचीही वेगवेगळी अनेक मते आहेत. तर त्यातून निवड कशी करावी, योग्य अशी निवड कशी करावी हे तुम्ही आता मला सांगा. वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवरी निघती अपार, नाना तरु लहान थोर कैसे निवडावे. पाऊस पडला की पृथ्वीवर नाना बीजे अंकुरतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे अपार तरु लहान थोर वृक्ष निर्माण होतात. त्यातून निवड कशी करावी. आकाशात संचार करणारे, पृथ्वीवर विचरण करणारे, जलात विचरण करणारे प्राणी, पक्षी अशी नाना प्रकारची शरीरे अस्तित्वात असतात. ती चित्रविचित्र नाना रंगांचीही असतात. त्यातून मी कशी निवड करावी. हे दृश्य विश्व या प्रकारे आकारास येऊन त्यात नाना प्रकारचे विकार उत्पन्न झालेले असतात आणि त्याचा अफाट विस्तार झालेला असतो. तर त्यातून योग्य अशी निवड मी कशी करावी ते सांगा. आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगरे असतात, लहान थोर नाना रंगाची असतात, त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात. त्यामध्ये तर निवड करणे अशक्यच आहे. दिवस आणि रात्र, चांदणे आणि अंधार, विचार आणि अविचार यातून निवड कशी करायची ते तुम्ही मला सांगा. विस्मरण आणि स्मरण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रचिती आणि अनुमान यातही निवड करणे कठीणच आहे. न्याय कोणता, अन्याय कोणता, हो किंवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊच शकत नाही. विवेक, सारासार विचारशक्ती तुम्ही वापरा. योग्य काय, अयोग्य काय हे तुम्ही ओळखायला शिका. मग तुम्हाला या सर्व निवडी सोप्या जातील. कोण कार्यकर्ता आहे, कोण नुसता निकामी बसलाय, कोण शूर आहे, कोण वाईट कर्म करत आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधर्मी आहे, हे कळलेच पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, धनाढ्य कोण आहे आणि दिवाळखोर कोण आहे, सज्जन कोण आहे आणि दुर्जन कोण आहे, चोर कोण आहे, साव कोण आहे, खरं काय खोटं काय, हे हे तुला कळलेच पाहिजे. हा विचार तुला कळलाच पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ, सारासार विचार भ्रष्ट कळला पाहिजे. वरिष्ठ कोण, कनिष्ठ कोण, भ्रष्ट कोण, अंतर्निष्ठ कोण हे सारासार विवेकाने तू स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. म्हणजे इथे विवेकाचे महत्व स्वामी समर्थ सांगत आहेत, की ह्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात, वेगवेगळे कार्य ते करत असतात, वेगवेगळ्या वृत्ती असतात, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात किंवा वेगवेगळे नाना रंगाचे पशु पक्षी सगळं असतं. तर आपल्याला योग्य ते काय आहे आणि आपल्याला लाभणारं काय आहे ह्याची निवड तुझी तुलाच करायची. आणि म्हणजेच
थोडक्यात असं ते सांगतायत की चांगलं काय आणि वाईट काय, सन्मार्ग कोणता आणि कुमार्ग कोणता, ह्याची निवड विवेक वापरून सारासार विचार करून तुलाच करायची आहे. तर ह्याच्या इथे त्यांनी वेगवेगळे विरुद्धार्थी उदाहरणं देऊन सारासार विवेक बुद्धी किंवा सारासार विचार करूनच तू ह्या सगळ्याची निवड केली पाहिजे, असं रामदास स्वामींनी ह्या याच्या समासाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपणाम समास 9वा समाप्त. 10 मिनिटं घेते म्हणजे 10वा आपला समास शिकवून होईल, कारण आज आपला अंतिम दिवस आहे. 10वा समास गुणभूत निरूपण. श्रीराम. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. श्रोता वक्त्यास बोले, श्रोता वक्त्याला विचारत आहे. पंचमहाभूतांवरच जग चालते. पंचमहाभूत कोणती आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग चालू असते. लगबग म्हणजे काय, कार्य. पाणी, अग्नी, वारा किंवा सूर्य, या सगळ्यांची लगबग सगळीकडे चालू असते. ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते. श्रोता वक्त्यास बोले, भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. श्रोता वक्त्याला विचारतोय, स्वामी, सारासार विवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्व वाढलेले दिसते, आणि मग त्रिगुण कोठे गेले हे आपण कृपा करून मला सांगा. तर पंचमहाभूतांचं महत्व आपण पुढे आधी पण बघितलेलं आहे. तर सारासार विचार आपण केला तर पंचमहाभूतांनाच आपण जास्त महत्व देतो असं मला वाटत आहे. मग त्रिगुण कोठे गेले हे मला तुम्ही सांगा. जे 3 गुण आहेत ते कुठे गेले ते मला सांगा. अंतरात्मा 5वे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पाहे. तर स्वामी रामदास सांगत आहेत की अंतरात्मा हे तू 5वं भूत आहे हे जाण. तुझ्या शरीरामध्ये जो वसलेला आत्मा आहे तो पंचमहाभूतातलं 5वं भूत आहे हे तू जाणून घे. आणि त्रिगुणांचा अंतर्भाव त्या अंतरात्म्यातच असतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो आत्मा दडलेला आहे तोही एक पंचमहाभूतांपैकी 5वं भूत आहे असं तुम्ही समजा. आणि त्याच्यामध्येच त्रिगुणाचा अंतर्भाव होतो. सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत त्याचा अंतर्भाव त्या आत्म्यामध्येच आहे. हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता तुला कळेल. भूत याचा अर्थ जितके झाले ते भूतच होय. त्रिगुणही झालेल्यातच जमा आहे. इतके सांगितल्याने आशंकेचे मूळच नाहीसे झाले आहे. भूत म्हणजे भूतकाळ. इथे स्वामींनी या श्लोकामध्ये भूत म्हणजे जे होऊन गेले, जितके झाले ते सर्व भूतच आहे. त्रिगुणही झालेल्यातच जमा आहे. एवढे सांगितल्याने आशंकेचे मूळ तुझे नाहीसे झाले आहे असे मी मानतो. भूतान वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेची ना. ह्या पंचमहाभूतांशिवाय या दृष्ट सृष्टीमध्ये दुसरं काही, दृश्य सृष्टी म्हणजे जे आपल्याला दिसते डोळ्याने ती सृष्टी, त्या सृष्टीमध्ये पंचमहाभूतांशिवाय दुसरं काहीही नाहीये. आणि सर्व सृष्टी ही पंचभौतिकच आहे. एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काहीच घडू शकत नाही आणि ते सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. सूर्य पाहिजे, सूर्याचा प्रकाश, त्याची उष्णता पाहिजे, अग्नी पाहिजे, मग अग्नीमुळेच जे पाणी असतं त्या पाण्याची वाफ होते, म्हणजे त्याचं वायूत रूपांतर होतं. मग तो वायू परत ढगाकडे जातो, वारा ढग वाहून नेतो म्हणजे वारा पाहिजे. मग त्या ढगातलं पाणी परत पृथ्वीवर कोसळतं, पृथ्वी पाहिजे. सगळी जी मानव जात आहे आणि झाडं झुडपं आहेत, त्या सगळे जे प्राणी आहेत त्यांना धरून ठेवायला पृथ्वी पाहिजे. त्यापैकी एक जरी नाहीस झालं तरी सर्वनाश अटळ आहे, तरी काहीही शिल्लक राहणार नाही. कल्पना करून बघूया, सूर्य नाहीये, काही शिल्लक राहणार नाही. उष्णता गेली, सगळं थंडगार होऊन जाईल. वारा, वारा म्हणजे इथे वायू म्हटलेलं आहे, प्राणवायू. प्राणवायू गेला तर काही सेकंदात सगळं नष्ट होऊन जाईल, सगळी जीवचर सृष्टी संपून जाईल जर अचानक सर्व प्राणवायू नाहीसा झाला. आता तुम्ही म्हणाल की सिलेंडर असतात प्राणवायूचे, वापरा. ते सिलेंडर वापरून किती जण वापरणार ते सिलेंडर, आणि कितीपर्यंत तुम्ही तग धरणार आहात. तर प्राणवायू गेला तर सगळं नष्ट होईल. पाणी गेलं तरी संपेल, अन्न गेलं तरी संपेल, पृथ्वीच नाही
पृथ्वी सगळ्यांना धरून ठेवणारी आहे. पृथ्वीवर जर काहीच पृथ्वीच नष्ट झाली तर सगळंच नष्ट होईल. म्हणजे ह्या पंचमहाभूतांपैकी एक जरी भूत निघून गेलं, नष्ट झालं, कोपलं, तर सर्व सृष्टीचा नाश ठरलेला आहे. एकमेकांवर ते अवलंबून आहेत, एकमेकांवर गुंतलेले आहेत. एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काहीच घडू शकत नाही. आत्म्याचे जाला पवन, पवनानेच प्रकट अग्नी, अग्नीपासूनच जीवन ऐसे बोलती. अंतरात्म्यापासूनच वायू उत्पन्न झाला, प्राणवायू. जो 5 वायू आहेत ना शरीरामध्ये, ते आपण बघितले. ते आत्म्यापासून वायू उत्पन्न झाला. वायूपासून अग्नी झाला, एकमेकांवर घर्षण होऊन त्याच्या अग्नी झाला. म्हणजे वाऱ्यामुळे झाडं ती एकमेकांवर घर्षण पावतात आणि अग्नी होतो. अग्नीपासून पाणी झाले असे सांगत आहेत. अग्नीपासून पाणी झाले म्हणजे जी उष्णता आहे, आपण उदाहरण बघितलं, त्या उष्णतेमुळे सूर्य जी आग ओकतो त्याच्यापासून जलाशयातलं पाणी जे असतं त्याची वाफ होते, त्याचा वायूत रूपांतर होतं आणि पुन्हा वरती जाऊन त्याचं पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे त्या पाणी उत्पन्न व्हायला सुद्धा अग्नीची उष्णतेची जरूर असते. जीवन अवघे डबडबिले ते रविमंडळे आळले, वन्निया योचेन झाले भूमंडळ. जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिलेले होते पूर्वी, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी, ते सूर्याच्या उष्णतेमुळे कमी झाले, आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या साह्याने पृथ्वी निर्माण झाली. अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर सर्वत्व शीतलताच झाली असती आणि त्या शीतलतेमध्येच नंतर उष्णता निर्माण झालेली आहे. अग्नी, वायू आणि सूर्य नाही. बघा, वन्नी वायू रवी नसता तरी होते उदंड शीतळता, ते शीतळतेमध्ये उष्णता येणे न्याये. अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर सगळीकडे शीतलच शीतल झाले असते. पण त्यांच्यामुळेच, अग्नी, वायू आणि सूर्य यांच्यामुळेच पुढे उष्णता निर्माण झाली आहे. शीतलतेमध्ये जे थंडगार सगळीकडे झालेलं होतं त्याच्यामध्ये अग्नीमुळे आणि सूर्यामुळे आणि वाऱ्याने ते इकडे तिकडे वाहून नेल्यामुळे शीतलतेमध्ये उष्णता निर्माण झाली. एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली. सर्व काही अशाच प्रकारे विस्तारत गेले. या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देह मात्र तितुके झाले. अवघे वर्मासी वर्म केले तरीच एवढे पाफावले, देहे मात्र तितुके झाले वर्मा करिता. म्हणजे सर्व पंचमहाभूत एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांना ते मदत करीत आहेत, एकमेकांच्या मध्ये गुंतलेली आहेत आणि म्हणूनच आपले देह टिकून आहेत आणि ही सृष्टी टिकून आहे. हा विचार सुद्धा आपल्या कधी मनात आला नव्हता, पण आता हे दासबोध वाचल्यानंतर विचार करायला गेलं तर वाटतं, अरे खरंच की ह्या पंचमहाभूतांपैकी एक जरी नष्ट झालं तरी आपला म्हणजे सर्व पृथ्वीचा विनाश ठरलेलाच आहे. मग अवघे शीतळची असते तरी प्राणी मात्र मरूनी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळक आहे. पुढे स्वामी म्हणतायत, सर्वत्र शीतलताच असते, थंडगार सर्वत्र, सगळे प्राणी मरून जातील. सर्वत्र उष्णताच आहे, शीतलता नाहीच आहे कुठे, फक्त उष्ण. तरीही सर्व प्राणी मरतील, म्हणजे तरीही सर्व करपून जाईल. भूमंडल आळून गोठले ते रविकिरणांनी वाळले, तेव्हा सहजच देवाने उपाय केला. भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणांच्यामुळे भूमंडळावरील पाणी आळून गेलं आणि ते गोठून गेलं. मग सहजची देवे रचिले उपायासी, मग देवानी एक उपाय शोधून काढला. त्यांनी पर्जन्य काळ उत्पन्न केला. बघा, सगळं पाणी फक्त सुरुवातीला अगदी रवी आणि त्याची किरण, उष्णता होती, त्यामुळे पाणी सगळं आटून गेलं भूमंडळावरचं. मग आता काय बरं करावं म्हणून देवानी उपाय रचला. देवानी काय केलं, त्यांनी पर्जन्य काळ उत्पन्न केला. त्यामुळे भूमंडळ थंड झाले. पुढे उष्ण काळ, पुढे काही शीतल असा शीतकाल केला. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ. पुढे उष्ण, काही शीतळ, शीतकाळ जाडावा. शीतकाळे कष्टले लोक, करपोन गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. शीतकाळाने लोकांना खूप कष्ट झाले. खूप थंडी ज्या देशांमध्ये असते, जिथे सतत बर्फच असतो, अंटार्क्टिका, आर्टिक वगैरे, जिथे बर्फच असतो, त्यामुळे लोकांना खूप कष्ट होतात. वृक्षाधिक सगळे थंडीने वाळून जातात. आता
तिथे एकही पान, एकही वनस्पती उगवत नाही. म्हणून देवाने उष्ण काळाची निर्मिती केली आणि उष्ण काळाचे कौतुक निर्माण केले. त्यातही प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ, तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण केले. म्हणजे एकदा पृथ्वी निर्माण झाल्यानंतर देवानीच हे सर्व निर्माण केले आहे. प्रातःकाळ आहे, मध्यान्हकाळ आहे आणि सायंकाळ आहे. हे सर्व, तसेच शीतकाळ, थंडी आणि उष्णता, हे सर्व देवानीच निर्माण केले. ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणे करिता जगले प्राणी मात्र. असे एकामागोमाग एक निर्माण केल्यामुळे आणि त्यांचे क्रम ठरवून दिल्यामुळे प्राणी मात्र आता जीवित आहेत. नाना रसे रोग कठीण म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. अन्नातील नाना रसाने रोग निर्माण होतात, म्हणून औषधी निर्माण झाल्या. आणि याप्रमाणे सृष्टीची रचना तुम्ही विवेक बुद्धीचा विचार करून जाणून घ्या. देहाचे मूळ रक्त आणि रेत हे आहे, ते द्रवरूप आहे. देह मूळ रक्त रेत, त्या आपाचे होती दात. ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची. पण त्या आपा त्या आपापासूनच देहात कठीण असे दात निर्माण होतात. जे देहाचे मूळ रक्त आणि रेत आहे, ते द्रवरूप आहे. जो द्रवरूप भाग शरीरामध्ये आहे, त्या द्रवरूप भागापासून देहात कठीण असे दात निर्माण होतात. हे पिंडात जसे होते तसेच ब्रह्मांडातही होते. शरीरामध्ये पाणी असतं जास्तीत 75% माहिती आपल्याला, 3/4. तर पण त्याच्याचमुळे कठीण असे दात सुद्धा त्याच्याचमुळे निर्माण होतात. आणि हे पिंडात आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, तेच ब्रह्मांडात मध्ये सुद्धा आहे. ब्रह्मांडामध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण जास्त आहे, तरी सुद्धा कठीण अशी खनिजे आणि रत्ने ती पाण्यामुळेच निर्माण होतात. सकळासी मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा, जीवने विण हरी गोविंदा प्राणी कैचे. सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे. पाण्यामुळे धंदा चालतो, जीवन निर्वाह चालतो, सर्व व्यवहार चालतात. जीवन नसेल, पाणी नसेल, तर मग हरी गोविंदा असेच म्हणावे लागेल. हरी गोविंदा म्हणजे झालं शेवटाला, असेच म्हणावे लागेल. प्राणी तर जगलेच नसते. जीवनाचे मुक्ताफळ शुक्रासारखे सुढाळ, हिरे माणिक इंद्रनीळ ते जळे झाले. पाण्याचेच मोती होतात, ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात. हिरे, माणके, इंद्रनील वगैरे रत्नेही जलामुळेच होतात. महिमा कोणाचा सांगावा, जाला कर्दमुची अवघा, वे वेगळं वेगळू निवडावा कोणत्या प्रकारे. पंचमहाभूतांचे सर्वत्र मिश्रण झालेले आहे, तर कोणाचा महिमा सांगावा. सगळे ते एकमेकात गुंतून गेलेले आहेत. आपण बघितलं त्यापैकी कोणतेही एक नष्ट झाले तर पृथ्वी राहणार नाही. त्यामुळे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ याच्यामध्ये वादच नाहीये. लोकात जे तार्किक असतील ते सर्व काही समजतील, आणि जे तर्कबुद्धीचा वापर करू शकतात, विवेक ज्यांना आहे, सारासार विचार जे करू शकतात, त्यांना सगळं आपोआप समजून येईल. सर्व काही समजले असे होतच नाही. पुढे स्वामी म्हणताय, सर्व काही समजले आहे असे होतच नाही. शास्त्रात मतैक्य कधीही होत नाही. आणि अनुमान करू लागले तरी काही एक निश्चय, ठोस असा निश्चय काही होत नाही. अगाध गुण भगवंताचे शेष वर्णू न शके वाचे, वेदविधी ते हिकाचे देवे विण. भगवंताचे गुण अगाध आहेत, शेषही त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. देवाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. म्हणजे इथे परत स्वामी म्हणतायत की पंचमहाभूत एकमेकांच्यात मिसळ झालेली आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे आपण म्हणू शकत नाही. आणि जरी स्वामींनी म्हटलंय की तुम्ही सारासार विवेक बुद्धी वापरा, आणखी त्याच्यावरून समजून घ्या, जे तार्किक लोक असतील त्यांना ते समजेल, पण पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की हे काहीही अमुक एक श्रेष्ठ अमुक एक कनिष्ठ असे काहीही शक्य नाही, समजणे शक्य नाही. भगवंतांचे गुण अगाध आहेत, अनेक गुणातीत निर्गुण आहे तो, कोणीही त्याचे वर्णन करू शकत नाही. आणि देवाशिवाय, आता देवाला इथे परत त्यांनी म्हटलंय देवाशिवाय, याचाच अर्थ अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. म्हणजे वेद काही तुम्ही उपासना केली,
भक्ती मार्गावर गेलात, वेदविधी केली, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला हे ज्ञान होणार नाहीये जर आत्मा नसेल तर. आत्म्याशिवाय हे कोणतंही ज्ञान तुम्हाला होणार नाहीये. आत्मा हाच सर्वश्रेष्ठ आहे. आत्माराम सकाळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विण धुळी होये सर्वत्रांची. आत्माच सर्वांचे पालन करत असतो. अवघ्या त्रैलोक्याला आत्माच सांभाळत असतो. फक्त तो एकटा नसेल तर सर्वाची धूळधाण होऊन जाईल. जेथे आत्मा नसेल तेथे काहीही उरूच शकत नाही. त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूप होऊन जातील. ते तर आपण बघितलं. आत्म्याने जर ठरवलं, आणि एवढी शरीर आहेत, त्या सगळ्यांमध्ये तो एकच आत्मा भरून राहिलेला आहे. तर एकदा का त्या सर्व शरीर धारण केलेल्या आत्म्याने ठरवलं की आपण निघूनच जायचं, सर्व शरीरांचा त्याग करायचा, तर काय होईल? सगळीकडे प्रेतच प्रेत दिसू लागतील. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैसे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरून जातो. अंतरात्म्याशिवाय जगणे शक्य नसते. ही गोष्ट हे श्रोत्या आता तू जाणून घे. समजणे जे विवेकाचे तेही आत्म्याविण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. विवेकाने समजून घेणे. आता स्वामी म्हणतात, मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की सारासार बुद्धी वापरा, विवेक करा, योग्य काय अयोग्य काय हे समजून घ्या. पण ते समजून घ्यायला सुद्धा अंतरात्मा पाहिजे. आत्मा नसेल तर हे तुम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. का बरं उपासना करावी आणि भजन करावी? की मग तुम्हाला त्या अंतरात्म्यापर्यंत पोचता येईल, अंतरात्म्याला समजून घेता येईल, आत्मा म्हणजे काय याचे तुम्हाला जाणीव होईल आणि आत्मज्ञान होईल. म्हणून तुम्ही जगदीशाचे भजन करा. उपासना प्रकट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड निर्माण होते, जे भक्ती मार्ग धरतात किंवा जे अध्यात्माचा मार्ग ज्यांनी धरलेला आहे, त्यालाच हे सर्व विचार कळून येतात. म्हणून आपण अंतरात्माच्या संबंधी विचारणा केली पाहिजे. अंतरात्म्याच्या संबंधी विचारणा केली पाहिजे म्हणजे अंतरात्मा किंवा आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधकाला उपासनेचा मोठाच आधार असतो. जे साधक आहेत, आपण आता ज्या मार्गावर चाललेले आहोत, कसला मोठा आधार आहे? उपासनेचा आधार असतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ जाते. आत्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञ यागादी उदंड खटपटी केल्या तरी त्या फुकट जातात. यज्ञ केले, याग केले, उपासतापास केले, देवदर्शन घेतली, तरी तुम्हाला जर आत्म्याच्या ज्ञानाची आस लागली नाही आणि तुम्हाला आत्मज्ञान झाले नाही तर ह्या सर्व खटपटी फुकट जातील. त्याच्यामुळे तुम्हाला जय मिळणार नाही. संसारूपी शत्रूला तुम्हाला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होते. देवाची कृपा तुम्हाला उपासनेने मिळते आणि ती कृपा प्राप्त झाल्यावर तुम्हाला आत्मज्ञान मिळवणे सोपे जाते. म्हणून तुम्ही देवाची उपासना करा. पण देवाची उपासना हा काही अंतिम मार्ग नाही. तुमचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? आत्मज्ञान करून घेणं. समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल तर कुणीही येऊन आपल्याला कुठून काढेल. म्हणून उठता बसता सतत देवाचे भजन करावे. समर्थाची नाही पाठी तयास भलताच कुटी. तर इथे म्हणतायत की जर तुम्हाला समर्थांचा पाठिंबा नसेल म्हणजे मी जे हे सांगतोय याचा तुम्ही विचार करा, आणि त्याचा जर त्या भक्ती मार्गाचा किंवा त्या ह्याचा तुम्हाला पाठिंबा नसेल तर कुणी तुम्हाला येता जाता लाथाबुक्क्या मारून जातील. म्हणून तुम्ही उठता बसता सतत देवाचे भजन करत राहा, देवाला आळवत राहा आणि उपासनेचा मार्ग धरा. भजन, साधन आणि अभ्यास या 3 गोष्टींमुळे परमार्थ साधला जातो. भजन करा, उपासना करा, साधना करा आणि अभ्यास करा. ह्या गोष्टींमुळे शेवटचा हा श्लोक आहे. ह्या गोष्टींमुळे स्वामी समर्थ म्हणतात की परमार्थ साधला जातो. रामदास स्वामी म्हणतात की यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आत्मज्ञान करून घ्या. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 16वा समाप्त. नमस्कार. तर अशा रीतीने आपलं 16वं दशक आज पूर्ण झालेले आहे.
आत्मज्ञान कसं श्रेष्ठ आहे आणि ते आत्मज्ञान आत्माच कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये त्या आत्म्याचा वास असतो, ते तुम्ही जाणून घ्या, ओळखून घ्या आणि त्याला शोधून काढण्याची किंवा त्याच्याबद्दल ज्ञान प्राप्त करण्याचे विचार तुमच्या मनात येऊ देत आणि त्यासाठी शक्य असेल ती सर्व आराधना उपासना तुम्ही करा, असे इथे शेवटी रामदास स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. पंचमहाभूतांचे महत्व सुद्धा आपण बघितले. पंचमहाभूतांपैकी एक जरी भूत नष्ट झालं तर सर्व सृष्टीचा विनाश ठरलेला आहे आणि ती सगळी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ती एकमेकांसाठी कार्य करत आहेत, हेही ह्या दशकामध्ये आपल्याला दिसून आलेले आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. माझं काही एवढं अगाध बुद्धी नाहीये किंवा ज्ञान पण नाहीये, तरी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंफार समजलं असेल तरी सुद्धा मी स्वतःला धन्य समजेन. धन्यवाद. धन्यवाद सुचेता मॅडम, खूप छान. छान छान. हो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, छान एक स्पष्टीकरण झालं. मला सगळं समजायला सोपं जाते. सोपं झालं ना, त्यातल्या त्यात मी प्रयत्न केलाय. मॅडम खूप आता सुंदर, बघूया. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ नाटक उघडला जातो त्याच्यामध्ये, असं होतं. हो हो. तरी सुद्धा मी म्हणते तसं तुम्ही ऐकणं आणि स्वतः वाचणं ह्याच्यामध्ये थोडा फरक येईल. स्वतः वाचत असताना तुम्हाला आणखीन आता ऐकलेलं असल्यामुळे तुम्हाला स्वतःला वाचायला जास्त मजा येईल आणि हा. मग कळून येईल, जास्त चांगलं कळेल म्हणून असं मला छान नाही वाटतं. वाचायला. शब्द शब्द हम्म. ओके, थँक्यू. हो, चला धन्यवाद. धन्यवाद. काही शंका आहे का कोणाची? विचारा शंका असेल तर. नाही. थोडे थोडे काही क्लिष्ट शब्द असतात. जर आता कोणतंही धार्मिक हे वाचताना मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो, आपल्याला जर एखादा शब्द अडला ना तर तू गुगल सर्च करायचा, त्यांच्यामध्ये गुगलवर जाऊन शब्द टाकायचा, ह्याचा अर्थ काय असं विचारायचं आणि छान सगळी उत्तरं छान दिलेली असतात. त्याच्यामुळे पण आपल्याला सोपे अर्थ म्हणजे सगळ्या कठीण यांचे अर्थ समजायला खूप चांगली मदत होते. आता या 16व्या दशकामध्ये सुद्धा अवलंबन अवलंबन हा शब्द आला होता. तर अवलंबन म्हणजे काय असा मला प्रश्न पडला होता. तर बघितलं तर अवलंबन याचा अर्थ मूळ किंवा पाया. तसंच अनुसंधान केले पाहिजे, अनुसंधान केले पाहिजे असाही वारंवार उल्लेख होता. तर ते अनुसंधान म्हणजे काय हे बघितलं, मी शोधून काढलं. जर गुगलला माहिती असेल तर जे या हे करतात ना त्याचं वाचन वगैरे, त्यांना सुद्धा तुम्ही विचारलं तर ते पण सांगतात. समस्येचे समाधान किंवा शोध घेणे याला अनुसंधान असे म्हणतात, शोधून काढणं. तर असे जे शब्द अडले तर तुम्ही बघायचे किंवा इतरांना विचारायचे आणि आपलं प्रश्न तसाच ठेवायचा नाही मनामध्ये, त्याची उकल होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा. मग तुम्हाला हे जास्त लवकर आणि चांगलं समजेल. चला, थँक्यू. हो, खूप छान मॅडम, सुंदर सुंदर विश्लेषण झालं. हो, थँक्यू थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद मॅडम. हो, धन्यवाद थँक्यू. मॅडम. तुम्ही सगळे एवढ्या पहाटे आलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काल पण ते सृष्टीच्या आत्म्याच्या मुळे ते सृष्टीची जी गहन आणि गूढ आहेत ती कितीतरी गूढ आहेत जी आपल्याला माहिती नाही येत अजून सृष्टीमधली. आता काल मी सांगत होते, सहज माझ्या मनामध्ये आलं की आता तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी, रोज आपण व्हिडिओ कॉल केला किंवा तुमचे फोटो पण असतात, मी तुम्हाला बघते. पण आता मी इकडे तुमच्या इथून इकडे यायला मला 24 तास लागलेले आहेत. तुमच्या इथे पहाट काळोख आणि गरम होत आहे. माझ्या इथे आता संध्याकाळ व्हायला आली आहे. आणखीन तरी सुद्धा माझ्याकडे सूर्याचे प्रखर असं ऊन घरामध्ये येत आहे. ऊन येत आहे तरी मला थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातलेला होता आणि तुम्हाला उकडताय. तर हे सगळं सुद्धा सृष्टीचं गूढच आहे असं काल विचार करत असताना माझ्या मनात आलं. आणि असं का होतं, तर अशी अनेक रहस्य
सृष्टीने आपल्या मध्ये ठेवलेली आहेत. तर त्या रहस्यांचा विचार आणि नुसती उकल करत गेली तरी आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. ते सहज इकडे काल पण माझ्या खूप उकळत मनामध्ये आहे आलं की सुचेता मॅडम. हो. आणि अमेरिकेला इथं डलासला पण खूप उकळत आहे टेक्सास मध्ये. हो ना, हो ना, तेच. 100 डिग्री आहे आज. हो, हा. खूप आणि तिथे हो घरात थंड तिथे तर जास्त हम्म, असतं. आमच्या इथे जरा तरी कमी असतं तरी थंडी आहे. कॅलिफोर्निया उष्ण प्रदेश म्हणतात तरी थंडी आहे तिकडे. हा तरी विंडी म्हणजे आहे, थंड आहे कल्पनाच करू विंडी. शकत. हो. तर विंडी आहे मजा अशी थंड. सृष्टीची. सृष्टीचं हे गूढच आहे सगळं. हो. परत टेक्नॉलॉजीला सुद्धा मी धन्यवाद देते. तुम्ही तिकडे 24 तास विमानाचा प्रवास करून आम्ही इकडे आलेलो आहोत. तुम्ही तिकडे, आम्ही इकडे. तरी आपण असं मैत्रिणींशी बोलल्याप्रमाणे किंवा समोरासमोर बसून हम्म. बोलल्याप्रमाणे हे सगळं चाललंय. हे सुद्धा टेक्नॉलॉजीची कमालच आहे. की असा विचारही आपण कधी खरंच केला खूप नव्हता छान. की असं आपण काय करू हम्म. शकू. चला, थँक्यू. धन्यवाद. तुम्हीच ही सगळी सृष्टीची गूढ